पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर पोलीस भरती जवळपास 10,000 जागांसाठी पोलीस भरती निघत आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि 12वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तर पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो हे कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत जे हे पोलीस भरती 10,000 जागांसाठी निघणार आहे, हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मेन सांगणार आहे। आणि पोलीस भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणते एंड आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, वयोमर्यादा काय आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। या ठिकाणी पोलीस भरतीची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री व महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे विद्यार्थी मित्रांनो नुकताच घोषणा केली आहे की आम्ही 10,000 प्लस जागांसाठी ही भरती काढणार आणि ही जी पोलीस भरती हे जवळपास 10,000 जागांसाठी निघत आहे आणि ही फेब्रुवारी महिन्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती काढण्याचा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे नुकताच या ठिकाणी स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे। ठीक आहे, तर त्यांनी या अगोदर सुद्धा काही घोषणा दिल्या आहेत। तर नक्की जे विद्यार्थी मित्रांनो भरत्या त्या ठिकाणी पडले, एक लक्षात ठेवा, जसं 2022-23 ला सुद्धा त्यांनी 18,000 जागांसाठी घोषणा केली होती, तर 18,000 जागांसाठी पोलीस भरती काढली होती। त्याचबरोबर 2023-24 ला सुद्धा 17,000 जागांसाठी पोलीस भरतीची घोषणा केली होती, तरी सुद्धा त्यांनी 17,000 प्लस जागांसाठी ही भरती काढली होती आणि यावेळेस सुद्धा 10,000 प्लस जागांसाठी त्यांनी जे घोषणा दिली आणि ही भरती जे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर फेब्रुवारी नंतर जे हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं आहे, जे पण विद्यार्थ्यांचा मागच्या भरतीमध्ये थोड्या मार्कांना सिलेक्शन झालं नसेल, 10 मार्कानं किंवा 3-4 मार्कानं, 2-3 मार्कानं, 1-2 मार्कानं ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हुकलं असेल, तर तुम्हाला ज्या आपापल्या तयारीमध्ये झुटून जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। ज्या पण विद्यार्थ्यांना मागच्या भरतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले, ज्या ठिकाणी कमी मार्क्स पडले, ते तिथं ज्या ठिकाणी जास्त जोर देण्याचा प्रयत्न करा। आणि पोलीस भरतीच्या विद्यार्थी मित्रांनो हे निघत आहे, एक लक्षात ठेवा, आणि आपण आपापल्या तयारीमध्ये लागून जा। कारण की जे जुने विद्यार्थी आहेत, जे मागच्या भरतीमध्ये कटलेले आहेत थोड्या मार्कानं, तर त्यांनी ज्या विद्यार्थी मित्रांनो तेव्हापासून कंटिन्यू या ठिकाणी तयारी चालू ठेवलेली आहे पोलीस भरतीची। ग्राउंडची सुद्धा तयारी त्या विद्यार्थ्यांची चालू आहे आणि पेपरची सुद्धा तयारी या ठिकाणी चालू आहे। तुम्ही जर ग्राउंडवर गेले, जिल्ह्यातील मोठ्या संकुलांमध्ये जर गेले, तर तुम्हाला भरपूर या ठिकाणी विद्यार्थ्यांची या ठिकाणी भीड तुम्हाला पाहायला त्या ठिकाणी भेटणार आहे। तर आपण आपापल्या तयारीमध्ये आतापासून लागलो पाहिजे। ठीक आहे, तर पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास, हे बॅट्समन पदासाठी 10वी पास लागते आणि 12वी पासवर आपल्याला जे SRPFचा फॉर्म भरता येते, पोलीस शिपाईचा फॉर्म भरता येते, त्याचबरोबर कारागृहाचा फॉर्म भरता येते, त्याचबरोबर चालकचा फॉर्म भरता येते 12वी पासवर। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येते। वयोमर्यादा जर आपण विचार केला तर जे शिपाईचं पद आहे, त्याचबरोबर जे कारागृहाचं पद आहे, बॅट्समनचं पद आहे, या पदासाठी वयोमर्यादा 18 ते 28 पर्यंत वयोमर्यादा आहे। त्याचबरोबर चालकचं जे पद आहे 19 ते 28 वर्षापर्यंत यामध्ये पात्रता या ठिकाणी म्हणजे वयोमर्यादा आहे। त्याचबरोबर जे SRPFचं जे पद आहे, तर SRPF मध्ये वयोमर्यादा 18 ते 25 आहे आणि मागासवर्गीयांसाठी ह्या सर्व पदामध्ये 5 वर्षाची सूट आहे। ठीक आहे, तर एवढं पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा लागते। आणि फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 450 रुपये फी आहे पोलीस भरतीमध्ये आणि मागासवर्गीयांसाठी जे 350 रुपये फी असते। ठीक आहे, तर पोलीस भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर पोलीस भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची काय असते, ग्राउंड असते आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। ठीक आहे, तर पोलीस भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचं काय असणार आहे, ग्राउंड होणार आहे। तर उंची किती या ठिकाणी लागणार आहे, तर आपण पोलीस भरती शिपाईमध्ये जी उंची लागते तर 165 सेंटीमीटर उंची हे पुरुष उमेदवारांसाठी लागते। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जी उंची लागते 155 सेंटीमीटर लागते। ठीक आहे, छाती 79 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। ठीक आहे, आणि SRPFचं जे पद आहे तर SRPF मध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर एवढी उंची यामध्ये लागते। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला, जे शिपाईचं पद आहे, त्याचबरोबर जे कारागृहाचं पद आहे, त्याचबरोबर बॅट्समनचं पद आहे, यामध्ये ग्राउंड 50 मार्काचा असते। ठीक आहे, तर यामध्ये कसं आहे, पहिला जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, याच्यासाठी 20 मार्क असते। गोळा फेक आहे दुसरा इव्हेंट, याच्यासाठी 15 मार्क असते।
असते, 100 मीटर आहे तिसरा इव्हेंट, याच्यासाठी 15 मार्क असते. तर टोटल 50 मार्काचं ग्राउंड असते यामध्ये. आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे 800 मीटर रनिंग आहे 20 गुणासाठी, दुसरा इव्हेंट गोळाफेक आहे 15 मार्कासाठी आणि तिसरा इव्हेंट आहे 100 मीटर, हा सुद्धा 15 मार्कासाठी आहे. अशा प्रकारे 50 मार्काचा ग्राउंड असते सर्वात अगोदर. ठीक आहे. बाकी चालकमध्ये ग्राउंड वेगळा आहे. चालकमध्ये जे आहे दोनच इव्हेंट आहे, 1600 मीटर रनिंग झालं आणि गोळाफेक झालं. तर चालकमध्ये जर पाहिलं आपण 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी 30 मार्क असते, गोळाफेक आहे गोळाफेकसाठी 20 मार्क असते. तर टोटल असं 50 मार्काचं फिजिकल चालकचं असते. ठीक आहे. अशा प्रकारे चालकचं ग्राउंड आहे. आणि त्याचबरोबर आपण SRPFचं ग्राउंड पाहिलं तर SRPFमध्ये काय 100 मार्काचं ग्राउंड आहे. SRPFचं ग्राउंड थोडं हटके आणि SRPFची जी भरती आहे हे पुरुष उमेदवारांसाठी असते, महिला उमेदवारांसाठी ही भरती नसते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर SRPFमध्ये 3च इव्हेंट आहे. SRPFमध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे आणि 5 किलोमीटर रनिंग तुम्ही 25 मिनिटांमध्ये मारले तर 50 मार्क भेटते. तर 50 मार्कासाठी 5 किलोमीटर रनिंग आहे. आणि दुसरा इव्हेंट SRPFमध्ये तर तो आहे गोळाफेक आहे 25 मार्कासाठी आणि तिसरा इव्हेंट आहे SRPFमध्ये तो आहे 100 मीटर 25 मार्कासाठी. तर टोटल 100 मार्काचा फिजिकल हे SRPFचं होत असते. आणि SRPFमध्ये कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, SRPFमध्ये आपल्याला जे फिजिकलमध्ये मार्क पडले पाहिजे ते 91च्या वरती मार्क पडले पाहिजे. ठीक आहे. 91च्या वरती मार्क पडले तेव्हा कुठं आपण या ठिकाणी फिजिकल पास असतो, नाही तर फिजिकलमध्येच आपल्याला फेल केलं जाते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पेपर त्याच मुलांना भेटते SRPFमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 91च्या वरती मार्क आहे. ठीक आहे. ते पण कॅटेगरीनुसार 91च्या वरती मार्क पडले त्यांनाच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पेपरसाठी बोलावले जाते, लक्षात ठेवा. तर एवढं या ठिकाणी कटअप या ठिकाणी फिजिकल असते. पोलीस भरतीचा तरी कोणकोणत्या ठिकाणी कमी जाणार, जास्त जाणार आहे, कमी जास्त जाणार आहे, पण SRPFचा 91च्या वरती आपल्याला मार्क घ्यावे लागते पेपरमध्ये बसण्यासाठी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या तयारीमध्ये आतापासून जे लागलं पाहिजे की ग्राउंड सुद्धा यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आणि पेपर सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची काय असतात लेखी परीक्षा असते. तर परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. टोटल 100 मार्काचा पेपर असते आणि 90 मिनिटाचा आपल्याला टाइम भेटते. आणि नेगेटिव्ह मार्किंग नसते पोलीस भरतीमध्ये, तुक्के वगैरे मारले चालून जाते, नेगेटिव्ह मार्किंग नसते. यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग जर नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ठीक आहे. नेगेटिव्ह मार्किंग असते, जे प्रश्न बरोबर असते ते मायनस या ठिकाणी आपले झाले असते. ठीक आहे. तर नेगेटिव्ह मार्किंग नसते पोलीस भरतीमध्ये, आपण तुक्के मारले तर चालते. ठीक आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे पोलीस भरतीची. तर पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो 10,000 प्लस जागांसाठी ही फेब्रुवारी महिन्यानंतर ज्या पोलीस भरती निघत आहे. तर तुम्ही आपापल्या तयारीमध्ये आतापासून लागून जा. फिजिकलची सुद्धा तयारी चालू ठेवा. गोळाफेक झालं, 100 मीटर झालं आणि 1600 मीटर रनिंग हे सुद्धा आपल्याला पूर्ण इव्हेंट या ठिकाणी कंप्लीट आतापासून जे आउट ऑफ जे करायचे अशा तयारीने तुम्हाला आतापासून लागत आहे. ठीक आहे. तर ग्राउंड सुद्धा चालू द्या, त्याचबरोबर पेपरचा सुद्धा अभ्यास तुम्ही या ठिकाणी करा. ठीक आहे. दोन्ही चालू द्या, पेपरचा अभ्यास करायचा, सेल्फ स्टडी करायची किंवा क्लासेस हे केले चालते. ठीक आहे. अभ्यासही चालू द्या, त्याचबरोबर ग्राउंडही चालू द्या, दोन्ही या ठिकाणी चालू द्या. ठीक आहे. तर लवकरच जे पोलीस भरती निघत आहे आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट तुम्हाला पोलीस भरतीबद्दल देत राहणार आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय